नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील जे पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण हे पहिलं प्रकरण दोन भागामध्ये विभाजित केलं होतं. पहिला भाग म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय आणि दुसरा भाग म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. मागील तासिकेमध्ये आपण पहिला भाग सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय याचा अभ्यास आपण केला होता. आज आपण या ठिकाणी जो दुसरा भाग आहे स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. या भागामध्ये आपल्याला एकूण 5 उपघटक देण्यात आलेली आहे. पहिला उपघटक आहे स्थूल अर्थशास्त्र, अर्थ आणि व्याख्या. दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय. तिसरा जो उपघटक आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे. चौथा जो उपघटक आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे महत्व. आणि पाचवा जो उपघटक आहे तो म्हणजे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी चौथा आणि पाचवा उपघटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे आणि त्या कारणाने आज आपण या ठिकाणी पहिल्या 3 उपघटकांचाच अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर चला पाहूया. पहिला उपघटक स्थूल अर्थशास्त्र, अर्थ आणि व्याख्या. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही शब्दांचा सर्वात प्रथम वापर ओस्लो विद्यापीठाचे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली केला. रॅग्नर फ्रिश हे नॉर्वेचे अर्थमिती आणि अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांना अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम नोबेल पुरस्कार जॅन टिम्बरजेन सोबत 1969 या वर्षी प्राप्त झाला. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक रॅग्नर फ्रिश हे अर्थमितीशास्त्राचे जनक होते. विद्यार्थी मित्रांनो, रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्रासंबंधी अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, तर स्थूल अर्थशास्त्राला आपण इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मॅक्रो हा शब्द मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो मोठा किंवा समग्र किंवा एकूण किंवा मोठ्यात मोठा भाग असा होतो. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा, मोठ्यात मोठ्या भागांचा किंवा समग्र घटकांचा अभ्यास अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. जसे एकूण मागणी म्हणजे संपूर्ण देशाची मागणी म्हणजे समग्र मागणी, एकूण पुरवठा म्हणजे समग्र पुरवठा म्हणजे संपूर्ण देशाचा पुरवठा, एकूण उपभोग म्हणजे संपूर्ण देशाचा उपभोग, एकूण बचत म्हणजे संपूर्ण देशाची बचत, एकूण गुंतवणूक म्हणजे संपूर्ण देशाची गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे संपूर्ण देशाचं उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन म्हणजे संपूर्ण देशाचं उत्पादन, सामान्य किंमत पातळी, व्याजदर पातळी, सामान्य रोजगार पातळी, व्यापार चक्रातील चढ उतार आणि व्यवसायातील चढ उतार अशा समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्रांचा म्हणजेच आर्थिक चलांचा, त्यांच्या एकूण परिमाणांचा म्हणजे समुच्चयाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण हे एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न अशा समग्र घटकांशी संबंधित असते. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राच्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या मांडलेल्या आहे त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. तर पहिली जी व्याख्या आहे ती प्राध्यापक J.L. हॅन्सेन यांची.
स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. काय सांगितलेलं आहे? प्राध्यापक J.L. हॅन्सेन यांनी जी संपूर्ण अर्थव्यवस्था आहे त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जे समग्र घटक आहेत, जे मोठे घटक आहेत, जसं एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न अशा समग्र घटकांच्या समुच्चयाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. दुसरी जी व्याख्या आहे ती प्राध्यापक कार्ल शापिरो यांची. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. काय सांगितलेलं आहे प्राध्यापक कार्ल शापिरो यांनी? जी संपूर्ण अर्थव्यवस्था आहे या संपूर्ण अर्थव्यवस्थेची जी काही संपूर्ण कार्यपद्धती आहे त्या संपूर्ण कार्यपद्धतीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा साधला जातो, त्याची कार्यपद्धती कशी आहे याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. पुढचा जो आपला उपघटक आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय म्हणजे काय? तर स्थूल अर्थशास्त्राचं कार्यक्षेत्र, स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक ट्री डायग्राम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ट्री डायग्राम मध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही 4 घटकांमध्ये या ठिकाणी विभाजित केलेली आहे. पहिला घटक म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. तिसरा घटक म्हणजे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. चौथा घटक म्हणजे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. तर चला एक एक मुद्दा या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यासूया. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कशी निश्चित होते, त्यात कोणत्या कारणांमुळे चढ उतार होतो व कसा बदल होतो याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. तसेच देशाच्या रोजगाराची पातळी कशी निश्चित होते व त्यात कोणत्या कारणांमुळे आणि कसा बदल घडून येतो, त्यात चढ उतार निर्माण होण्याची कारणं कोणती आहेत याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. तसेच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी निश्चित होते याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला संपूर्ण देशाची मागणी आणि संपूर्ण देशाचा पुरवठा म्हणजे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा ठरविणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. तसेच उपभोग फलन आणि बचत फलन, गुंतवणूक फलन या घटकांचं विश्लेषण करावं लागते आणि त्यामुळं उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनाचे विश्लेषण हा स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांताचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. तसेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यापार चक्रांचा म्हणजे तेजी आणि मंदीच्या चक्रांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तसेच जे समग्रलक्षी आर्थिक चला आहेत, उत्पादन, उत्पन्न, रोजगार पातळी यांच्यातील परस्पर संबंधांचा, त्यांच्यातील परस्पर अवलंबनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तसेच आर्थिक चलांशी संबंधित ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्यांवर उपाययोजना आणि धोरणे या ठिकाणी सुचविली जातात. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत व भाववाढ. आता सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेत सद्यस्थितीला उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी होय. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये ही जी सर्वसाधारण किंमत पातळी आहे ही कशी निश्चित होते, त्यात कोणत्या कारणांमुळे आणि कसा चढ उतार होतो, त्यात चढ उतार होण्याची कारणं कोणती आहेत याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. तसेच भाववाढ आणि आर्थिक मंदी यांच्यामुळं ज्या समस्या निर्माण होतात या समस्यांमुळं सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
विद्यार्थी मित्रांनो, भाववाढ म्हणजे काय? तर वस्तूच्या किमती सतत वाढत जाणे. आणि आर्थिक मंदी काय? तर वस्तूच्या किमती सतत कमी होत जाणे. आज जगातील बहुतांश देश हे भाववाढ आणि आर्थिक मंदीच्या परिस्थितीला सामोरे जात आहे. भाववाढ आणि आर्थिक मंदीची कारणं कोणती आहेत? त्याचे परिणाम काय होतात? तसेच भाववाढ आणि आर्थिक मंदी यावर जर आपल्याला मात करायची असेल तर त्यासाठी कोणते धोरणे आपल्याला राबविली पाहिजे, कोणते उपाययोजना आपल्याला आखल्या पाहिजे, याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाचे सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाशी संबंधित सिद्धांताचा अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये अनेक विकसित राष्ट्र आहेत ज्याचा पूर्णपणे विकास झालेला आहे, जसे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, फ्रान्स इत्यादी. तसेच अनेक अविकसित किंवा विकसनशील राष्ट्र आहेत जे विकासाच्या मार्गावर आहेत, जसे भारत, चीन, साऊथ आफ्रिका इत्यादी. हे जे विकसित आणि विकसनशील राष्ट्र आहेत या राष्ट्रांमध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाशी संबंधित जे सिद्धांत वापरले जातात त्या सिद्धांताचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तसेच अल्पविकास आणि दारिद्र्याची कारणं कोणती आहेत? अल्पविकास आणि दारिद्र्याचं निर्मूलन करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. तसेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचा जर वेग वाढवायचा असेल तर त्यासाठी कोणत्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे, कोणती कार्यपद्धती राबवली पाहिजे याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राचा आणखीन एक महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणजे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाजातील विविध गटांचा, विशेषतः भांडवलदार आणि कामगारांच्या सापेक्ष वाट्याचा अभ्यास करणे हा होय. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनाचे जे विविध घटक आहेत जसे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांना त्यांनी उत्पादनाचं कार्य केल्याबद्दल त्यांना जो काही मोबदला दिला जातो, जसा खंड, वेतन, व्याज, नफा, तर याच्या सापेक्ष वाट्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा याच्या सापेक्ष वाट्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तसेच खंड, वेतन, व्याज, नफा या संबंधी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी जे सिद्धांत मांडलेले आहे त्या सिद्धांताचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तसेच सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, चलनविषयक व राज्य वित्तीय धोरणांचा अभ्यास सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो उपघटक आहे आपला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे. या ठिकाणी आपल्याला एकूण 8 वैशिष्ट्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. तर चला पाहूया. पहिलं वैशिष्ट्य ते समग्र घटकांचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जे समग्र घटक आहे, मोठे घटक आहे, त्या समग्र घटकांच्या समुच्चयाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. जसे एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, सामान्य किंमत पातळी, व्याजदर पातळी, सामान्य रोजगार पातळी, व्यापार चक्रातील चढ उतार, व्यवसायातील चढ उतार अशा समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पन्न सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न ठरविणारे घटक, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती तसेच सामाजिक लेखांकनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तसेच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कशी निश्चित होते, त्यात कोणत्या कारणामुळे आणि कसा बदल होतो, त्यात चढ उतार होण्याची कारणं कोणती आहेत याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंध
हा एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याशी असतो, त्यामुळे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा ठरविणाऱ्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राला या ठिकाणी उत्पन्न विश्लेषण किंवा उत्पन्न व रोजगार सिद्धांत या नावाने सुद्धा ओळखले जाते. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. आता या ठिकाणी समतोल म्हणजे काय, तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण समतोलाच्या संदर्भात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करणारे आहे. म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा साधला जातो याचं विश्लेषण, याचं स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. अर्थव्यवस्थेमध्ये जे अनेक आर्थिक चल आहेत त्या अनेक आर्थिक चलांच्या वर्तनाचा एकाच वेळेस अभ्यास या ठिकाणी केला जातो. तसेच या चलांमधील आंतरसंबंध, त्यांच्यातील आंतरक्रिया आणि परस्परावलंबनाचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. सर्वसाधारण समतोलामध्ये या ठिकाणी सर्वसाधारण जे समतोल आहे त्या सर्वसाधारण समतोलामध्ये सर्वच घटक इतर सर्व घटकांशी संबंधित असतात असं मानलं जाते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण समतोलामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात असल्याने संपूर्ण देशाची जी मागणी आहे किंवा संपूर्ण देशाचा जो पुरवठा आहे, म्हणजेच एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचा समतोल कसा साधला जातो आणि या समतोलातून सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते याचा स्पष्टीकरण, याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाते. तसेच त्याच वेळेस राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी आणि रोजगाराची पातळी सुद्धा कशी निश्चित होतं याचं स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. तसेच या ठिकाणी जे विविध आर्थिक चल आहेत त्या आर्थिक चलांमधील परस्परावलंबन, त्यांच्यातील आंतरक्रिया, त्यांचे एकमेकावर होणारे परिणाम याचं सुद्धा विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. त्यानंतर चौथा जो वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परस्परावलंबन. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जे समग्र आर्थिक चल आहेत त्या चलांच्या परस्परावलंबनाचा अभ्यास या ठिकाणी केला जाते. जसे एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, व्याजदर पातळी, सामान्य किंमत पातळी या समग्र लक्षी चलांमधील परस्परावलंबनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ, गुंतवणूक पातळीतील बदल हा एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न तसेच रोजगाराची पातळी यामध्ये कसा बदल घडवून आणतो आणि अंतिमतः आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाच्या पातळीवर कसा बदल घडवून आणतो याचं स्पष्टीकरण, याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राशी पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, राशी पद्धतीमध्ये केवळ एका घटकाचा अभ्यास केला जात नाही, तर राशी पद्धतीमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. स्थूल अर्थशास्त्राचे जे स्वरूप आहे ते समुच्चयात्मक स्वरूपाचं आहे. समुच्चयात्मक स्वरूपात असल्या कारणाने यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्रांचा म्हणजेच आर्थिक जे चल आहेत त्या आर्थिक चलांच्या वर्तणुकीचा, एकूण परिमाणाचा म्हणजे समुच्चयाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. जसे एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत या सर्व समग्रलक्षी आर्थिक चलांच्या समुच्चयाचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजेच या ठिकाणी राशी पद्धत किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक बोल्डिंग यांनी काय सांगितलेलं आहे की जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. म्हणजेच प्राध्यापक बोल्डिंग यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे जंगल आहे त्या जंगलमध्ये अनेक झाडांचा समुच्चय असतो, अनेक झाडांपासून जंगल निर्मिती झालेली असते, म्हणून अनेक झाडांचा समूह किंवा समुच्चय म्हणजे जंगल. यामध्ये एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्ण अर्थव्यवस्था अनेक समग्रलक्षी चलांपासून बनलेली असते आणि त्यामुळं समग्रलक्षी
चलांच्या समुच्चयांचा म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। स्थूल अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट घटकाचा अभ्यास या ठिकाणी केला जात नाही। पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वृद्धीची प्रारूपे। विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी ठरविणारे घटक कोणते आहेत, आर्थिक विकास ठरविणारे घटक कोणते आहेत, म्हणजेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ठरविणाऱ्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। स्थूल अर्थशास्त्र आर्थिक वृद्धीची प्रारूपे निर्मिती करण्यासाठी मदत करत असते। ही आर्थिक प्रारूपे किंवा वृद्धीची प्रारूपे आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी सहाय्यभूत ठरत असतात। सातवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी। विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेत सद्यस्थितीला उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय। स्थूल अर्थशास्त्रामध्ये ही जी सर्वसाधारण किंमत पातळी आहे, ही सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते, त्यात कोणत्या कारणांमुळे आणि कसा बदल घडून येतो, त्यात चढ उतार होण्याची कारणं कोणती आहेत, याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते। तसेच व्यापार चक्रांमुळे म्हणजे तेजी आणि मंदीच्या चक्रांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये कसा बदल घडून येतो याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते। आठवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोरणाभिमुख। आता धोरणाभिमुख म्हणजे काय, तर धोरण ठरविणारे, धोरणांची चर्चा करणारे किंवा धोरण निश्चित करणारे। विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख आहे, म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये धोरण ठरविले जातात, धोरणाची निश्चिती केली जाते, धोरण आखले जातात। विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक लॉर्ड केन्स यांनी काय सांगितलेलं आहे, स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशाला अनेक प्रकारच्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असते, जसं भाववाढ असेल, बेरोजगारी असेल, आर्थिक मंदी असेल। तर या आर्थिक समस्यामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, त्याच्यावर मात करायची असेल, तर आपल्याला काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागत असतात, त्यासाठी काही धोरणं तयार करावी लागत असतात, पॉलिसी आपल्याला तयार करायची असतात आणि हे धोरणे निर्मितीचं कार्य, धोरण ठरविण्याचं कार्य स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते। जसे भाववाढ ही आर्थिक समस्या आहे, याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला भाववाढ नियंत्रणाचं धोरण तयार करावं लागणार आहे। तसेच बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला रोजगार निर्मितीचं धोरण तयार करावं लागते। तसेच आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला त्या संबंधीचं धोरण तयार करावं लागते। तर हे धोरण तयार करण्याचं कार्य स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते। अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र, अर्थ आणि व्याख्या, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे हे घटक या ठिकाणी अभ्यासलेले आहेत।